सुरुवातीला बातमी बालहट्टापायी बदललेल्या जागेची आहे, कारण आमदार पुत्राच्या बालहट्टापायी शिवसेनेत नाराजी आहे। प्रकाश सुर्वेंच्या मुलाकरता 2 उमेदवारांचे वॉर्ड बदलले आहेत। राज सुर्वेला वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारीची शक्यता आहे, तर संजय घाडींना वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवावी लागेल। प्रकाश दरेकर यांना मात्र वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी घोषित करण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, इथं सुद्धा बालहट्ट जे आपण कोल्हापूरमध्ये खरं तर चित्र पाहिलेलं होतं ते कुठेतरी मुंबईतही दिसताना आता पाहायला मिळतंय। निश्चितच लागवी, कारण तब्बल काल रात्री उशिरापर्यंत जी महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती त्यामधील जे मोजके 5 ते 6 वॉर्ड होते त्यामधील हा एक प्रमुख वॉर्ड होता। या एका वॉर्ड पायी आता 3 वॉर्डमध्ये उमेदवारांची अदलाबदल केल्याची खात्रीलायक माहिती आहे। यामध्ये मागाडाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे हे काल दुपारपासून नंदनवन बंगल्याजवळ ठाण मांडून बसलेले होते। त्यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासाठी ते इच्छुक होते आणि वॉर्ड क्रमांक 5 मध्ये यापूर्वी शिवसेनेचे स्थानिक आमदार संजय घाडी यांच्या विरोधात प्रकाश दरेकर जे माजी नगरसेवक आहेत या दोघांमध्ये रस्ती केस सुरू होती। मात्र अखेर प्रकाश सुर्वे यांनी या दोन्ही उमेदवारांचा पत्ता कट करत आपला मुलगा राज सुर्वे याच्यासाठी उमेदवारी निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आहे। या उलट संजय घाडी यांना आता वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढावी लागणार आहे। आपल्या माहितीसाठी मंगेश पांगारे यांना वॉर्ड क्रमांक 4 मधून शिवसेनेने तयारी करायला सांगितली होती, तसे पोस्टर्सही त्यांनी छापलेले होते। मात्र आता मंगेश पांगारे आपला फोन बंद करून बसलेले आहेत। प्रचंड नाराजी त्यांच्यामधून व्यक्त केली जात आहे। तर प्रकाश दरेकर यांना आता वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी देण्यात येणार आहे। या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद होते, त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। परिणामी शिवसेनेच्या आमदाराच्या एका मुलापायी आता 3 ठिकाणच्या या वॉर्डमध्ये बदल केलेली आहे। यामध्ये 2 नगरसेवकांचे पत्तेही कट झाल्याचं पाहायला मिळतंय। लागवी निश्चित चेतन, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडलेला पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे, कारण भाजपकडून 135 एबी फॉर्मचं मुंबईत वाटप झालेलं आहे। भाजपकडून 2 उमेदवारांचे एबी फॉर्म अद्यापही वेटिंगवर आहेत। हे 2 उमेदवार नेमके कोण आहेत जे अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत? चेतन, अगदी काल रात्री उशिरा झालेल्या या महायुतीच्या बैठकीमध्ये भाजपच्या वाट्याला मुंबईमध्ये 137 जागा आल्या, तर उरलेल्या 90 जागा आहेत त्यावरती शिवसेना लढणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। मात्र 137 पैकी आतापर्यंत भाजपच्या दादर कार्यालयातून अवघ्या 2 एबी फॉर्मचं जे वेटिंगवर ठेवण्यात आलेलं 135 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे। अद्यापही भाजपने आपल्या 137 पैकी कुठल्याही उमेदवाराची अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाहीये। परिणामी थेट एबी फॉर्मचं वाटप करत बंडखोरी टाळण्याचा हा भाजपचा प्रयत्न असला तरी हे 2 एबी फॉर्म कुणाचे आहेत याबाबतही कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।